पुढचं नृत्य सादर करणारी संस्था आहे नवचैतन्य महिला नाच मंडळ जोहे पेण. आणि ही मंडळी आपल्या समोर सादर करतायत फेड लोकनृत्य. चला बघूया. गणपती बाप्पा भाद्याच्या महिन्यात गया भाद्याच्या महिन्यात 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 गणपती नाच झालं
राणे सर, तुम्हाला हे नृत्य कसं वाटलं? नृत्य तर खूपच छान केलेलं आहे. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू. म्हणजे नाव ठेवायला जागा नाहीये तरी पण मला काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला, उत्तर देणार ना? फेर नृत्य म्हणजे काय? आगरी फेर ताली नृत्य म्हणजे जे फेर मारतात आणि जे टालीमध्ये नाचतात त्याला आगरी फेर ताली नृत्य असं म्हणतात. आता तुम्ही आगरी कोळी आहेत का नुसते आगरी आहेत? नुसते आगरी आहोत आम्ही. ही जी वाद्य आहेत त्याची नाव माहिती आहे तुम्हाला? हो आहेत. याला ढोलक म्हणतात. हा, हे जी खनानी आहे
ती बकरीच्या कातड्यापासून बनवतात आणि जी धुमाले आहेत ती बकऱ्याच्या कातड्यापासून बनवतात आणि त्याला तो दोर आहे त्याला वाक म्हणतात. मग तुमच्या ढोल्याला काय नाव आहे का नाही? फेऱ्यांचा ढेल. सगळ्यांनी सारख्या साड्या का घातल्या? आमचा ग्रुप आहे आणि ते आम्ही गौरी गणपतीत एक ड्रेस करतो, नवरात्रीत करतो. हा. मग त्याच्यामुळे आम्ही एक ड्रेस करून इथे पण आलो. कुठलंही नृत्य म्हटलं की ते सगळ्यांनी गायला पाहिजे. ते सगळेजण गात होते. माझं लक्ष होतं प्रत्येकाकडे. सगळे गात होते आणि गाणारे सुद्धा नाचत होते. कळलं की नाही? ते आणखी विशेष आहे की गाणारे पण नाचत होते आणि चेहऱ्यावरती सगळ्यांचे चांगले भाव, आनंदाचे भाव होते जे लोकनृत्यासाठी आपल्याला आवश्यक असतात. थँक्यू थँक्यू खूप थँक्यू छान सर. केलं. धन्यवाद. सुभाष सर, आपल्याला हे नृत्य कसं वाटलं? अप्रतिम यासाठी कारण प्रत्येक ग्रुपला आम्ही इथे आल्यावर हेच सांगतो की लोकनृत्य म्हणजे काय, तर तो सांघिक परफॉर्मन्स हवा. ते गायक असो, वादक असो, नर्तक असो, सगळ्यांचं कॉर्डिनेशन हवं. ते अख्खं कॉर्डिनेशन या अख्ख्या ॲक्टमध्ये आपल्याला बघायला मिळालं आणि सगळ्यांनी इतक्या अप्रतिमरित्या ते सादरीकरण केलं आहे. उदाहरणार्थ असं म्हणायला लागेल की तो संतलयीत सुरू झाला आणि त्याची लय हळूहळू हळूहळू वाढत गेली आणि त्याचा एंडपर्यंत तुम्ही आलात. यातले सर्वात तरुण कोण आहे? तुमचं वय काय? 30. अच्छा. सर्वात वयस्कर कोण आहे? 70. आम्हाला या मंचावरून हेच सांगायचं आहे की पारंपरिक नृत्य कशाला म्हणतात, तर यालाच म्हणतात की 30 ते 70 म्हणजे 40 वर्षाची संपूर्ण एक पिढी यात परफॉर्म करते आहे आणि असंच ते शिकलं जातं. पारंपरिक लोकनृत्य कोणाला शिकवायला लागत नाही. ते एकमेकाला बघत 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 शिकलं जातं आणि पुढे येतं. मला सांगा, तुम्ही ही जी साडी नेसता ती किती वार असते? ही 10 वर असते, 12 वरी असते. आगरी समाजात ज्या वेळेला तुम्ही नटून तटून तयार होता त्यावेळेला काय काय दागिने घालतात? ही आईचं पेरे, पहिले पूर्वी पेरे होतं. नाकामध्ये काय घातले? नथ. त्याला मासोळीसारखा आकार असतो तो काय, त्याचं कारण काय? आमच्याकडे आरवी नथ बोलतात. इकडे काय घातले तुम्ही? मोगऱ्या. गळ्यात काय आहे त्याला म्हणतात? गळ्यात एकसरी माल, अच्छा. ही बोरमाल, हा. ही माल. हातात तुमच्या बांगड्या. पहिले सोन्याच्या पाटल्या असत, हा. त्या पूर्वीच्या जेल्या. हा. आता या बांगड्या निघाल्या. पायात काय घालता? पैजन, बरोबर जोरवी, बरोबर ही मासवली, बरोबर. हा गंठन ओके. मालकांनी लग्नात घातलेला. मालकाने घातलेला आहे. वा वा वा. अच्छा. ही बोरमाल जुन्यांची. ओके हा. ओके सासूनी केलेली. ओके. वा वा वा. नंतर ही ऋषी ठुशी बोलताना खुशी. ओके. हा. ही यक्षरी, हिला यक्षरी बोलतात. ओके. ही काली पोत बोलतात. कोण टवली बोलतय, कोण काली मण्यांची गाठी बोलते. ह्यो मालकाचा पुरावा. पुरावा. क्या बात आहे. वा 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 वा. ही नाकात नथ, हा कानात कुरी, हा ही या कुर्याना आधार, या पट्ट्या साकल्या, हा या मुंगड्या, हा. नयो धान्याचं कुंकू. धान्याचं कुंकू. सवासनींचा लेना. ह्यो केतक, ह्यो इथे आहे ना हा. चांदीचा. हा. ओके. हा. आणि बरोबर गजरा. हा. वर ह्यो गजरा, हा. वेणी वेणी. वेणी. हा. हा. ही रानांची बाकाला. तुम्ही इकडे आलात, एवढं छान नृत्य सादर केलं त्यावर तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू सर.